नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. तुम्ही ऐकताय आकांत ही सुरेश वैद्य यांची कादंबरी आणि आज भाग 10वा. रेल्वे स्टेशनच्या आवारातल्या एका झाडाखाली सावित्रीबाई आणि विशाखा बसल्या होत्या. जवळ सामान सुमान असं काही नव्हतंच. अक्षरशः अंगावरच्या एका कपड्यानिशी त्यांना घराबाहेर पडावं लागलं होतं. कालची रात्र थोडीफार माणुसकी शिल्लक असलेल्या त्यांच्या एका शेजाऱ्यानं आपल्या घराच्या ओसरीत काढायची परवानगी त्यांना दिली होती. तेवढ्याच्या उपकारानं अभिमन्यू भारावून गेला होता. पुन्हा पुन्हा त्यांनी शेजाऱ्याचे आभार मानले होते. गेल्या महिन्याभरात त्याच्या वाट्याला आलेली अवहेलना आणि अपमानाच्या पार्श्वभूमीवर शेजाऱ्याचे हे उपकार त्याला डोंगरा एवढे मोठे वाटत होते. आणि सकाळी उठताच पुन्हा एकदा शेजाऱ्याचे आभार मानून तो सगळ्यांना घेऊन स्टेशनवर आला होता. सावित्रीबाई आणि विशाखाला त्या तशा अवस्थेत बसलेलं बघून येणारे जाणारे त्यांच्याकडे काहीशा विचित्र नजरेनं बघत होते. स्टेशनच्या आवारात फिरणारे काही मवाली टाईपचे तरुण त्यांच्या भोवती घिरट्या घालत होते. जवळ सामान सुमान नसलं तरी त्या मायलेकींना बघून त्यांची उत्सुकता चाळवली गेली होती. पुन्हा पुन्हा त्यांची बुभुक्षित नजर विशाखावरनं फिरत होती. सावित्राबाईंना त्याची जाणीव होताच काहीशा अस्वस्थ होत त्या विशाखाला म्हणाल्या, बराच वेळ लावला ग अभिने. अगं आई, सोन्याची वस्तू विकायला थोडाफार वेळ लागणारच ना. बरं झालं माझ्या कानातल्या रिंगांकडे त्या बाबूलाल शेठचं लक्ष गेलं नाही. नाहीतर असू दे, दादा येत असेल आत्ता. तेवढ्याच समोरनं अभिमन्यू येताना दिसलाच. तो आला दादा, असं म्हणत विशाखानं सुटकेचा निश्वास टाकला. मग अभिमन्यू जवळ येताच तिने विचारलं, काम झालं का रे दादा? हो झालं ना ग. 4-5 दुकानातनं फिरावं लागलं. 1-2 दुकानदार कुठून आणले आहेत म्हणून चौकशी करायला लागले तर 1-2 जण पावती दाखवा म्हणायला लागले. शेवटी एका दुकानदाराला खरी परिस्थिती सांगितली तेव्हा कुठे 600 रुपये द्यायला तयार झाला. फक्त 600? अगं दुसरा इलाजच नव्हता विशाखा. पण मग एवढ्या पैशात तिकीटं येतील? 4 तर तिकीटं घ्यायची आहेत आपल्याला. फार फार तर 200 रुपये लागतील. गोविंदा कुठे आहे? तो आईसाठी पाणी आणायला गेलाय. तो आलाच. गोविंदा एका प्लॅस्टिकच्या ग्लासात पाणी घेऊन आला. सावित्रीबाईंनी पाणी प्यायल्यावर अभिमन्यू गोविंदाला म्हणाला, गोविंदा तू आई आणि विशाखाजवळ थांब, मी तिकीटं घेऊन येतो. गोविंदानं मान डोलवली. तेवढ्यात सावित्रीबाई अभिमन्यूला म्हणाल्या, तुला खात्री आहे ना रे मुंबईला गेल्यावर आपली राहायची व्यवस्था होईल? अगं आई, राहायचीच काय, तुझ्या औषध पाण्याची सुद्धा चांगली व्यवस्था होईल. बशीर माझा किती चांगला मित्र आहे याची तुला कल्पना नाही म्हणून असं विचारतेस. बशीर आपल्या सगळ्या कुटुंबासकट दुबईला चाललाय. मुंबईत त्याचा भला मोठा फ्लॅट आहे. हल्ली मुंबईत फ्लॅटच्या किमती दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत म्हणून बशीर तो फ्लॅट एवढ्यात विकणार नाहीये. कमीत कमी 2 वर्ष तरी तुम्हाला त्या फ्लॅटमध्ये राहता येईल. त्या 2 वर्षात मी ही दुबईला जाऊन एवढे पैसे मिळवीन की आपल्या स्वतःचे किमान 2 फ्लॅट तरी आपण खरेदी करू शकू. काय करायचे रे बाबा 2-2 फ्लॅट? त्यापेक्षा आपलं पूर्वजांचं घर परत सोडवून घे म्हणजे झालं. हां, ते तर मी घेणारच आहे. त्यासाठी मग मला कितीही पैसे द्यावे लागले ना तरी चालतील. अरे तुम्हा पोरांचं सगळं बालपण त्या घरात गेलं रे. तुझ्या बाबांचं तर जीव का प्राण होतं ते घर, म्हणून त्या घराबद्दल इतकं वाटतं रे. सावित्रीबाई काही भावनावश होत म्हणाल्या, आई तू नको ना काळजी करूस. 2 वर्षांनी दुबईहून मी परत आलो ना की सगळ्यात पहिल्यांदा आपण आपलं घर सोडवून घेऊ. म्हणजे 2 वर्ष तुला तिथे राहावं लागणार? सावित्रीबाईंनी काहीशा काळजीच्या सुरात विचारलं. हो ना ग, कमीत कमी 2 वर्षाच्या करारावरच तिकडे नोकरी मिळते. बरं ठीक आहे आई, मी आलो, तिकीटं घेऊन येतो. असं म्हणत अभिमन्यू बुकिंग हॉलकडे चालायला लागला. बुकिंग हॉलमध्ये प्रचंड गर्दी उसळली होती. पुरुष, बायका, मुलं, म्हातारे, कोतारे दाटीवाटीनं गर्दीत घुसत होते. त्यातच अवजड ट्रंका, बॅगा, वळकट्या, बोचकी, बाचकी यांची भर पडली होती. काही जण भिंतीच्या आधारानं सामान ठेवून त्यावरच बसकण मारून बसले होते. अभिमन्यू त्या गर्दीत घुसून तिकीट खिडकीजवळ आला. बघितलं तर तिथल्या प्रत्येक खिडकीसमोर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वेगवेगळ्या दिशेकडे जाणाऱ्या गाड्यांची तिकीटं वेगवेगळ्या खिडक्यांवर मिळत होती. एवढ्या गर्दीत मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांची तिकीटं कुठल्या खिडकीवर मिळतात हे बघणं शक्य नव्हतं.
अभिमन्यूनं मग रांगेतल्या एकाकडे चौकशी केली की मुंबईला जाणाऱ्या गाड्यांची तिकीटं कुठे मिळतात. रांगेतल्या माणसानं 4 नंबर खिडकीकडे बोर्ड दाखवलं. त्या खिडकीवरही प्रचंड मोठी रांग होती. ती रिझर्वेशनची लाईन आहे? अरे नाही हो, ती करंट बुकिंगची लाईन आहे. तुम्हाला रिझर्वेशन करायचं आहे? हो ना, मग रिझर्वेशनची खिडकी पलीकडच्या बाजूला आहे. अभिमन्यू पुन्हा गर्दीतनं कसरत करत रिझर्वेशन खिडकीजवळ आला. इतर खिडक्यांच्या मानानं या खिडकीवर फारशी गर्दी नव्हती. अभिमन्यूने झटकन रिझर्वेशन फॉर्म भरला. समोरचा मुंबईला जाणाऱ्या गाड्यांचा बोर्ड बघून आणखीन तासाभरानं असलेल्या जनता एक्सप्रेसचा नंबर लिहिला. रांगेत उभा राहिला. 10 मिनिटात त्याचा नंबर आला. अभिमन्यूनं रिझर्वेशन फॉर्म खिडकीतनं आत सरकवला. क्लार्कनी निर्विकार मुद्रेनं फॉर्म घेतला, बघितला. नकळत त्याच्या कपाळावर आठ्या उमटल्या. कोणत्या तारखेचं रिझर्वेशन पाहिजे तुम्हाला? क्लार्कने विचारलं. आजचं? मग सॉरी, आजचं रिझर्वेशन फुल्ल झालंय. मग दुसऱ्या कुठल्या गाडीचं आहे? पलीकडे आहे चौकशीची खिडकी. क्लार्क मख्खपणे म्हणाला. अभिमन्यू नाईलाजानं रांगेतनं बाजूला होत चौकशी लिहिलेल्या खिडकीजवळ आला. खिडकी उघडी होती. खिडकीवरचा माणूसही जागेवर होता. पण चौकशीला उत्तर द्यायला त्याला वेळ नव्हता. आपल्या आणखीन 2 सहकाऱ्यांशी तो गप्पा मारण्यात दंग होता. खिडकीसमोर उभ्या राहिलेल्या अभिमन्यूची त्यांनी साधी दखलही घेतली नव्हती. जवळजवळ 5-1 मिनिटं अभिमन्यू खिडकीसमोर उभा होता. शेवटी अभिमन्यूनं त्याचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. साहेब, साहेब. काय? अभिमन्यूच्या तिसऱ्या हाकेला काहीसं तिरसटून क्लार्कनं प्रतिसाद देत विचारलं. मुंबईला जाणाऱ्या गाड्यांच्या रिझर्वेशनबाबत मला विचारायचं आहे. सगळ्या गाड्याचं रिझर्वेशन फुल्ले 3 दिवस. सगळ्या? हा. पण मला आज जायचं आहे मुंबईला. मजा की. पण तुम्ही म्हणताय रिझर्वेशन नाही आहे. मग चालू तिकीट घ्या. विदाऊट रिझर्वेशनचे 2 डबे असतात. त्या जागा मिळाली तर बसा, नाही तर उभ्याने प्रवास करा. क्लार्कनं वैतागून माहिती पुरवली आणि मग पुन्हा तो आपल्या सहकाऱ्यांशी गप्पा मारायला लागला. अभिमन्यू पुन्हा करंट बुकिंग असलेल्या खिडकीवर आला. गाडीची वेळ होत आल्यानं तिथं तर आता मरणाची गर्दी उसळली होती. लोक एकमेकांना धक्काबुक्की करत रांगेत घुसायचा प्रयत्न करत होते. अभिमन्यू रांगेत उभा राहण्याचा विचार करत असताना त्याच्या जवळ येत एकानं विचारलं. काय तिकीट पाहिजे का? हो हवंय. कोणत्या क्लासचं? 2nd क्लासचं. जायचंय कुठं? मुंबईला. मग असं रांगेत उभं राहून थोडं तिकीट भेटणार आहे? सरळ मध्ये घुसायचं. एका तिकिटासाठी रांगेत कुठं उभं राहता? मला 1 नाही 4 तिकीटं हवी आहेत. 4 येतोय. कोण कोण आहे बरोबर? आई, बहीण आणि धाकटा भाऊ. अयो, म्हणजे लेडीज आहे बरोबर? हो. मग तुम्हाला काही येड लागलंय का? लेडीज बरोबर असताना असं चालू तिकीट घेतावे तुम्ही? काय करणार? मुंबईला जाणाऱ्या सगळ्या गाड्यांचं 3 दिवसांपर्यंत रिझर्वेशन फुल आहे. प्लॅटफॉर्मवर जाऊन बघा, नुसती गर्दी भरली गर्दी. त्यातून गाडीला विदाऊट रिझर्वेशनच्या फक्त 2 बॉगे आहेत. बसायला सोडा हो, आज शिरायला जागा मिळणार नाही. कसं आहे, तुम्ही एकटे असताना तर प्रश्न नव्हता हो. तुमच्याबरोबर लेडीज आहेत ना, पण त्यांना एवढ्या गर्दीत आज शिरता आलं पाहिजे. नाही, तुमचं म्हणणं खरं आहे, पण आता इलाज काय आहे? हे बघा, म्हणत असाल तर मी तुम्हाला आजची आणि ती रिझर्वेशनची तिकीटं मिळवून देऊ शकतो. मुंबईपर्यंतचा प्रवास आरामात करू शकताय तुम्ही. सिगरेट पेटवत तो माणूस म्हणाला. काय सांगताय, खरंच? पण प्रत्येक तिकिटामागे 30 रुपये जादा द्यायला लागणार. प्रत्येक तिकिटामागे 30 रुपये जास्त? 20 रुपये बुकिंग क्लार्कचे, 10 रुपये माझे. अच्छा, म्हणजे ब्लॅकनं? नाही हो, ब्लॅक कसला धंदा या. तुमच्यासारख्या ऐनवेळी प्रवासाला निघणाऱ्यांना आरामात प्रवास करायचा असेल तर थोडे पैसे जास्त खर्च करायला पाहिजे का नको? आता बघा, एक तर तुम्हाला तुमचा प्रवास 3 दिवस पुढे ढकलायला लागल, नाही तर मग आईला आणि बहिणीला घेऊन गर्दीत चेंगरत धक्काबुक्की करत सगळा प्रवास उभं राहून करायला लागल. हा सगळा त्रास आहे ना, तुम्ही फक्त 120 रुपये जास्त देऊन वाचवू शकता. त्या माणसाच्या बोलण्यात बरंच तथ्य होतं हे अभिमन्यूनं मनोमन मान्य केलं. समोरची गर्दी बघता साध्या डब्यात जागा मिळणं जवळजवळ अशक्य होतं. रिझर्वेशन करून जायचं म्हटलं तर 3 दिवस इथेच थांबावं लागणार होतं. मग हे 3 दिवस आईला आणि विशाखाला घेऊन तो थांबणार कुठे होता? रस्त्यावर का रेल्वेच्या आवारात? केवळ 120 रुपयांचा प्रश्न होता. 120 रुपये जास्त देऊन तो हे प्रश्न चुटकीसरशी सोडवू शकणार होता. पण
आणि ह्या पण जवळ अभिमन्यू अडखळला होता. 120 रुपये जास्त देणं म्हणजे एक प्रकारे भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देण्यासारखं होतं. केवळ आरामात प्रवास करायला मिळावा म्हणून दिलेली एक प्रकारची लाच होती. नकळत अभिमन्यूच्या डोक्यात पुन्हा विष्णुपंतांचे शब्द घुमायला लागले. ही लढाई आता तुझ्यासारख्या तरुणांनी लढायला पाहिजे. माझ्याबरोबर ही लढाई समाप्त होता कामा नये. जिथे जिथे शक्य होईल तिथे तिथे तुझ्यासारख्या तरुणांनी या भ्रष्टाचाराला आळा घालायला पाहिजे. हो, कसला विचार करतोय राव. अभिमन्यू काही बोलत नाही हे बघून तो माणूस काहीशा उतावळ्या स्वरात म्हणाला, अहो एका तिकिटा मागं मी फक्त 30 रुपये जाजीचे मागतोय. ते तुमच्याबरोबर लेडीज आहे म्हणून, नाही तर 50च्या खाली घेतले नसते. लवकर बोला. नाही नाही, अशा पद्धतीनं मला तिकीटं घ्यायचे नाही. मग मारा गर्दीत. चला खाली पिले टाईम घेतला माझा. असं म्हणत तो इसम दुसऱ्या गिऱ्हाईकाच्या शोधात निघूनही गेला. अभिमन्यूनं एक दीर्घ निश्वास सोडला आणि मग तो रांगेत जाऊन उभा राहिला. ट्रेन प्लॅटफॉर्मवर येऊन थांबली तशी गुळाला मुंगळे चिकटावे तसे लोक ट्रेनला चिकटले. एकमेकांना ढकलत, धक्काबुक्की करत प्रत्येकजण आत घुसण्याचा प्रयत्न करत होता. अभिमन्यूनं विचार केला, पहिल्यांदा आपण एकट्यानंच कुठल्या तरी डब्यात शिरून जागा पकडावी, मग आईला, विशाखाला, गोविंदाला आत बोलवावं. तसं सगळ्यांना एका जागी उभं करून अभिमन्यू गर्दीत शिरला. धक्काबुक्की करत कसाबसा एका डब्यात घुसला, पण डब्यात एवढी प्रचंड गर्दी होती की साधा हात हलवायला जागा नव्हती. मोकळ्या असलेल्या सीट्सवर रुमाल, पेपर, बॅगा टाकून त्या सीट अनधिकृतपणे रिझर्व्ह केलेल्या दिसत होत्या. काही सीट तर हमालांनी अडवून ठेवल्या होत्या. गाडी यार्डातून येतानाच हे लोक सीटवर बसून आले होते. मग ज्याला जागा हवी त्याच्याकडनं 10-10 रुपये घेऊन सीट त्याला देत होते. या गर्दीत अभिमन्यू असा काही अडकला होता की त्याला श्वास घेणं मुश्किल झालं होतं. अशा गर्दीत आईला, विशाखाला, गोविंदाला आत घेणं अशक्य आहे हे त्याच्या लक्षात आलं. पुन्हा एकदा लोकांच्या शिव्या खात, धक्के मारत अभिमन्यू डब्यातनं खाली उतरला तेव्हा चांगला घामाघूम झाला होता. काय झालं दादा, मिळाली जागा? तो जवळ येताच विशाखानं विचारलं. अगं नाही ग, बसायला सोड, साधं उभं राहायलाही जागा नाही आहे. मग आता रे? बघतो थांब. असं म्हणत अभिमन्यू पुढच्या डब्याजवळ आला. त्या डब्यावर रिझर्व्ह लिहिलेलं होतं. अभिमन्यूनं खिडकीतनं आत डोकावून बघितलं. जवळजवळ निम्म्याच्या वरती डबा रिकामा होता. रिझर्वेशन केलेले काही प्रवासी आपापलं सामान बर्थवर ठेवत होते. काही जण खिडकीतून वाकून लोकांची जागा मिळवण्यासाठी चाललेली धावपळ, धडपड मोठ्या आनंदानं बघत होते. आपण सीट रिझर्व्ह करण्याचा शहाणपणा केला म्हणून मनातल्या मनात स्वतःच्याच पाठीवर शाबासकीची थाप मारून घेत होते. अभिमन्यू काय करावं या विचारात असताना जवळच उभ्या असलेल्या 2 प्रवाशांचं संभाषण त्याच्या कानावर पडलं. राव, रिझर्वेशन केलं असतं तर बरं झालं असतं नाही का? आता हो, पण मावशीचं अचानक जायचं झालं, मग रिझर्वेशन कसं करणार? अरे पण गाडीला किती गर्दी आहे. मावशीला आत चढणं शक्य आहे का? चल की या रिझर्वच्या डब्यात चढू. आणि TC आला म्हणजे? ते पुढचा पुढे रे. आलाच एखादा TC तर म्हातारी मावशी बरोबर होती म्हणून रिझर्वच्या डब्यात चढलो असं सांगू काय? ठीक आहे चल. त्याच्या समोर ते 2 प्रवासी आपल्या म्हाताऱ्या मावशीला घेऊन रिझर्व डब्यात शिरले. अभिमन्यूनंही विचार केला, आपल्याबरोबरही म्हातारी आई आहे, बहीण आहे, त्यांना बघून कदाचित TCला आपलीही दया येईल. सावित्रीबाईंना, विशाखाला आणि गोविंदाला घेऊन तोही मग रिझर्व डब्यात शिरला. ट्रेन 11च्या सुमाराला सुटली होती. सकाळची कोवळी उन्हं आता कडक व्हायला लागली होती. पण खिडकीतून येणाऱ्या भणाणत्या वाऱ्यामुळे उन्हाची तीव्रता फारशी जाणवत नव्हती. डबा रिझर्व असल्यामुळे सगळ्या सीट भरल्या असल्या तरी निदान त्यांना आरामात उभं राहता येत होतं. सावित्रीबाई आणि विशाखाला त्यांनी दाराजवळच्या पॅसेजमध्ये बसवलं होतं. तो आणि गोविंदा टॉयलेटच्या पार्टिशनला टेकून उभे होते. ट्रेन एक्सप्रेस असल्यानं आदलीमधली छोटी मोठी स्टेशनं न घेता धावत होती. मधल्या 1-2 मोठ्या स्टेशनांवर गाडी थांबली होती, पण अजून कोणी TC डब्यात आला नव्हता. ट्रेनच्या एका लयीत धावण्यामुळे हळूहळू अभिमन्यूच्या डोळ्यांवर पेंग यायला लागली होती. शेवटी न राहून तोही खाली बसला. पार्टिशनला डोकं टेकून त्याने डोळे मिटून घेतले आणि मग नकळत तो झोपेच्या अधीनही झाला. खंडाळ्यापर्यंतचा त्यांचा प्रवास अगदी निर्विघ्नपणे पार पडला. गाडीनं खंडाळा स्टेशन सोडलं आणि विशाखानं अभिमन्यूचा खांदा हलवून त्याला जागं केलं. काय झालं ग? अभिमन्यूनं दचकून डोळे उघडले. चेकर आलाय. विशाखा हलक्या आवाजात म्हणली. कुठं आहे?
तिकडे गेलाय. विशाखानं नजरेनं डब्याच्या दुसऱ्या टोकाकडे संकेत करत म्हटलं, तुला तिकीट मागितलं होतं? हो, मी म्हटलं भावाकडे. तर म्हटलं त्यांना जागा करा, तोपर्यंत मी तिकडनं चेक करून येतो. नकळत अभिमन्यूची छाती धडधडायला लागली. विशाखा काहीशा भयभीत स्वरात म्हणत होती, आता काय करायचं दादा? आपल्याकडे तर साधं तिकीट आहे. हे बघ, मी बघतो, तू नको काळजी करू. अभिमन्यू स्वतःला सावरून उभा राहिला. क्षणभरानं दुसऱ्या टोकाला असलेला चेकर त्याला दिसला. चेकरनं तिथूनच खूण करून त्याला जवळ बोलवलं. अभिमन्यू काहीशा धडधडत्या छातीनं चेकर जवळ गेला. चेकर आता पलीकडच्या दाराजवळच्या पॅसेजमध्ये उभा होता. अभिमन्यू जवळ येता चेकरनं त्याला आपादमस्तक न्याहाळलं, मग विचारलं, बोला, किती जण आहेत तुमच्याबरोबर? 4. तिकीट बघू. अभिमन्यूनं तिकीटं दिली. ही तर साधी आहे. हो. आणि तुम्ही थेट रिझर्वेशनच्या डब्यात शिरलात? नाईलाज झाला साहेब. माझ्याबरोबर म्हातारी आई, बहीण आणि लहान भाऊ आहे. त्यांना घेऊन साध्या डब्यात चढणं शक्य झालं नाही, म्हणून. मग रिझर्वेशन करायचं ना? नाही, अचानक जायचं ठरलं साहेब, त्यामुळे नाही करता आलं रिझर्वेशन. ठीक आहे, मग चला 4 रुपये रिझर्वेशनचे आणि 20 रुपये वरचे, 1998 रुपये काढा. 20 रुपये वरचे? हो. पण साहेब, आम्ही तर खाली बसलोय. रिझर्वेशनचे 4 रुपये ठीक आहे, पण हे वरचे 20 रुपये? अभिमन्यूचा हा आगाऊपणा चेकर साहेबांना अजिबात आवडला नाही. आवाज चढवत तो म्हणाला, चला झटपट पैसे काढा, नाही तर मग मला नियमाप्रमाणे वागावं लागेल. अहो, पण पुढचं स्टेशन येईल. प्रत्येक तिकिटामागे 20 रुपये द्या, नाही तर इथवर रिझर्वेशन फाईनसह 32 रुपये देऊन पुढच्या स्टेशनवर उतरा, साध्या डब्यात चढा. लवकर काय ते ठरवा, चला. अहो पण साहेब, अभिमन्यूनं बोलायचा प्रयत्न केला, पण चेकरचा पारा आता चांगला चढला होता. हे गिराईक गळाला लागणार नाही हे त्याच्या लक्षात आलं होतं. झटकन त्यांनी 32 रुपयाची पावती केली, अभिमन्यूच्या हातात ठेवली आणि म्हणाला, तुम्हा लोकांना ना सरळपणे सांगून समजतच नाही. चला 32 रुपये काढा, पुढच्या स्टेशनला खाली उतरा, नाही तर मला पोलिसांना बोलवावं लागेल. अभिमन्यूनं मुकाट्यानं पावती घेऊन 32 रुपये चेकरच्या हातावर ठेवले. त्याच्या डोक्यात विचारांचं आवर्त माजलं होतं. एवढ्या रणरणत्या उन्हात खाली उतरून पुन्हा दुसऱ्या साध्या डब्यात चढणंही शक्य नव्हतं. यानंतरची मुंबईला जाणारी दुसरी गाडी कधी आहे याचीही त्याला कल्पना नव्हती, आणि असली तरी त्या गाडीत जागा मिळेल का नाही याबद्दल शंका होती. अशा परिस्थितीत आई, विशाखा आणि गोविंदाला घेऊन या आदल्यामधल्या स्टेशनवर उतरणं कितपत योग्य होतं? फक्त 80 रुपयाचा प्रश्न होता. ते 80 रुपये देऊन पुढच्या सगळ्या अडचणी आपण टाळू शकतो. क्षणभर अभिमन्यूला पैसे द्यायचा मोह झाला, पण परत विष्णुपंत आठवले आणि दुसऱ्या क्षणी त्यांनी मनोमन निश्चय केला की कितीही त्रास झाला तरी चालेल, पण भ्रष्टाचाराला प्रोत्साहन द्यायचं नाही. मनाशी निश्चय करताच पुढच्या संकटांना तोंड द्यायला अभिमन्यू सिद्ध झाला. त्याचवेळी गाडीचा वेग हळूहळू कमी होत होता. पुढचं स्टेशन आलं होतं. अभिमन्यूनं खिडकीतनं वाकून बाहेर बघितलं. गाडी लोणावळा स्थानकात शिरत होती. तो चेकर अगदी अभिमन्यूवर डोळा ठेवून असल्यासारखा त्याच्या जवळ येत म्हणला, चला उतरा. गाडी पूर्णपणे थांबताच अभिमन्यू, आई, विशाखा आणि गोविंदा प्लॅटफॉर्मवर उतरले. मग धावत पळत ते मागच्या साध्या डब्याजवळ आले, पण त्या डब्यात आता मुंगी शिरायला सुद्धा जागा नव्हती. दाराजवळ तर प्रचंड गर्दी झाली होती. अभिमन्यूनं दारात उभ्या असलेल्या 1-2 विनंती केली, पण प्रत्येकजण आपल्यालाच जागा कशी मिळेल या काळजीत होता. उलट 1-2 त्याला अनाहूत सल्ला दिला, अहो लेडीजला घेऊन या डब्यात कसले चढताय? आला TC तर 10-20 रुपये हातावर टेकवा. बरोबर लेडीज आहेत, त्यामुळे फारशी खळखळ नाही करणार तो. आता अभिमन्यू त्याला कसं सांगणार की बाबा रे, तसं करायचं असतं तर तुला विनंती करायची वेळ आली असती का? अभिमन्यू मुकाट्यानं डब्यापासून बाजूला झाला. त्याच वेळी गाडीनं हॉर्न दिला आणि एक हलकासा धक्का देऊन गाडी सुरू झाली. अभिमन्यू हताश नजरेनं बघत असताना गाडी त्याच्या समोरनं निघूनही गेली. अरे, आपण इथे का उतरलोय दादा? कसलीच कल्पना नसलेल्या गोविंदानं काहीसं चकित होऊन विचारलं. कारण आपल्याकडे साधी तिकीट आहेत आणि आपण ज्या डब्यात चढलो होतो तो रिझर्वेशनचा डबा होता. चेकर त्याच डब्यातनं प्रवास करायला परवानगी देत होता, पण प्रत्येक तिकिटामागे 20 रुपये जास्त मागत होता तो. मग दादा देऊन टाकायचे ना रे, 80 रुपयाचा तर प्रश्न होता. नाही शिकी, प्रश्न पैशांचा नव्हता. बाबांनी मरण्यापूर्वी पत्रात काय लिहिलं होतं एवढ्या लवकर विसरलीस?
ज्या भ्रष्टाचारानं आपल्या बाबांचा बळी घेतला त्याच भ्रष्टाचाराला आपण उत्तेजन द्यायचं? नाही शिके. थोड्याशा सुखसुविधा मिळवण्यासाठी आपण आपल्या बाबांचे आदर्श पायदळी तोडवता कामा नयेत. अभिमन्यू हे बोलत असताना सावित्रीबाई मोठ्या अभिमानानं त्याच्याकडे बघत होत्या. त्याही विशाखाला म्हणाल्या, हे बघ शिखी, अभिनं जे काही केलं ते योग्य केलंय. तुमच्या बाबांचा आदर्श तुम्ही पोरांनी आता डोळ्यासमोर ठेवायलाच हवा आणि त्यासाठी पडेल ते कष्ट सोसायची तयारी ठेवायला हवी, तर तुमच्या बाबांच्या आत्म्याला शांती मिळेल. मला माफ कर दादा, विशाखा काहीशा अपराधी स्वरात म्हणाली. थोड्या वेळापुरती का होईना पण मी वाहवले होते हे मात्र खरं. अभिमन्यूनं काही न बोलता विशाखाच्या खांद्यावर थोपटलं. प्लॅटफॉर्मवर आता त्यांच्या व्यतिरिक्त कोणी नव्हतं. गाडी निघून गेल्यामुळे सगळा प्लॅटफॉर्म रिकामा झाला होता. गाडीतनं उतरलेले प्रवासी केव्हाच आपापल्या मार्गानं निघून गेले होते. ते असे प्लॅटफॉर्मवर उभे असताना रेल्वेचे निळे कपडे घातलेला एक पोर्टर त्यांच्याजवळ आला. संपूर्ण प्लॅटफॉर्मवर त्या चौघांनाच उभं असलेलं बघून त्यानं काहीशा कुतूहलाने विचारलं, कुठं जायचे तुम्हाला? मुंबईला. अरे मग मुंबईला जाणारी गाडी आत्ता गेली की, त्या गाडीनं जायचं नाही? त्याच गाडीतनं आम्ही उतरलो. त्या गाडीतनं उतरला? तुम्ही म्हणत होता? हो, पण आमच्याकडे साधी तिकीटं होती आणि आम्ही रिझर्वेशनच्या डब्यात बसलो होतो म्हणून टीसीने आम्हाला इथे उतरायला भाग पाडलं. अरा आता काय करणार? आता यानंतरची एखादी गाडी असेल ना मुंबईला जाणारी, त्या गाडीनं जाऊ. पण ह्याच्यानंतरची गाडी एकदम संध्याकाळी आहे 7 वाजता. म्हणजे मध्ये एकही गाडी नाही? 4ला होती पण ती आज रद्द झाली. सगळ्यांचे चेहरे एकदम उतरले. आत्ताशी कुठे 1:30 वाजत होता आणि पोर्टरच्या सांगण्याप्रमाणे पुढची गाडी संध्याकाळी 7 वाजता होती. मग आता एवढा वेळ करायचं काय? शिवाय 7ची गाडी मुंबईला पोचायला रात्रीचे 10 तरी वाजणार होते. त्यानंतर बशीरच्या फ्लॅटचा पत्ता शोधत त्याच्याकडे जायचं. अभिमन्यूनं कोरड्या पडलेल्या ओठांवरनं जीभ फिरवत विचारलं, मुंबईला लवकरात लवकर पोहोचण्याचं इथे दुसरं काही साधन नाही का हो? पोर्टर क्षणभर विचार करत म्हणाला, हे बघा, स्टेशनातनं बाहेर पडले ना थोड्या अंतरावर एक एस टी स्टँड आहे. तिथं कदाचित तुम्हाला मुंबईला जाणारी एखादी एस टी भेटू शकेल. पोर्टर बोलत असताना अचानक लांबून कोणाचा तरी जोरजोरात गाण्याचा आवाज आला. सगळ्यांनी एकदम वळून बघितलं. प्लॅटफॉर्मच्या दुसऱ्या टोकाकडून एक मध्यम वयाचा पण मजबूत शरीर यष्टीचा सरदारजी त्यांच्या दिशेनं येत होता. पोर्टरला बघताच त्याने लांबून आवाज टाकला, ओय संपत भाई, की हाल है? अरे करतर सिंग तू? सरदारजीला बघताच संपत भाईचाही चेहरा उजळला. अरे हा महेश, तेरे को लगा तेरी बीवी आईल क्या? करतार सिंग जोरात हसत म्हणाला, अरे यार क्यों बीबी का नाम लेकर खाना खराब कर रहा है? अम्मा भाभी जी को बघता तू क्या मैं ये? अरे नहीं बाबा, साला क्यों दुश्मन जैसी बात करता है? हाँ ये हुई ना गल. बोल कैसा है तू? मैं ठीक हूं, लेकिन आज तू यहाँ कैसे? अरे बंबई को गया था माल लेकर, माल उतार दिया, सोचा वापस जाने से पहले यार को मिलूं. आज तक लोनावड़ा आया था, तुमसे मिले बगैर चला गया था, ऐसा कभी हुआ है क्या? सच्ची यार, तेरे जैसा दिलेर यार तो नसीब वाले का नसीब होता है. अबे चुप, मक्खन लगा मत. अच्छा चलता हूं. साला क्लीनर बोर हो गया रहेगा. अरे करतार, तू मुंबई जा रहा है ना? हाँ, और किया जाना बे? तब तो इन बेचारों के ऊपर भी एक उपकार कर देना यार. है कौन ये लोग? संपत भाईनं विस्तारपूर्वक सगळं सांगितलं आणि मग म्हणाला, देख बूढ़ी माँ और बहन भाई साथ है. मैं तो इन्हें एसटी से जाने की सलाह दे रहा था, मगर क्या मालूम एसटी में भी जगह मिले न मिले. और हमारा ना आज ही बंबई पहुंचना जरूरी है. हम आपका उपकार कभी नहीं भूलेंगे. आप जो कहेंगे हम दे देंगे. अभिमन्यू नम्र स्वरात म्हणाला, ओए पाछो, अरे तुम्हारे माँ सड्डी माँ, तुम्हारी बहन सड्डी बहन, फिर लेन देन किस कल का? आईना बड़ा ट्रक जा रही यार, आगे सिर्फ 2 आदमी, अगर 10 और भी लग जान ना, जगह कमी नहीं पड़ेंगी. फिर हमारा यार कह दे और हम न माने. चल चल. मग संपत भाईकडे वळत करतार सिंग म्हणाला, चलो अच्छा संपत भाई, सत श्री अकाल, फिर मिलेंगे. अभिमन्यूनं सुटकेचा निश्वास टाकला. त्याबरोबर इतरांनी. ट्रकच्या पुढच्या भागात करतार सिंगच्या जवळ अभिमन्यू बसला होता. त्याच्या शेजारी क्लीनर. मागच्या भागात सावित्रीबाई, विशाखा आणि गोविंदा बसले होते. ट्रकला वरती ताडपत्रीचं छत असल्यामुळे उन्हाचा त्रास होत नव्हता.
सावित्रीबाईंना थोडीशी कणकण जाणवत होती, म्हणून कर्तारसिंगनं क्लीनरला सांगून काही रिकामी गोणपाटं खाली अंथरून त्यावर सावित्रीबाईंना झोपायला जागा करून दिली. विशाखालाही तो म्हणाला, ओए भंजी, तुसी नींद आवी तो भी तू सो जाना, फिक्र नहीं करना जी, तुम लोगों को 2 घंटे में बंबई पहुंचा देता हूं मैं. लोणावळा स्टेशनपासून काही अंतरावर जकात नाका होता. इथे ट्रकमधला माल बघून त्यावर जकात आकारली जात होती. जकात नाक्यावर त्यांचा ट्रक थांबला तेव्हा त्यांच्यापुढे आणखीन एक ट्रक थांबला होता. त्या ट्रकमध्ये लोखंडाचे गर्डर भरले होते. जकात नाक्यावरच्या माणसानं त्या ट्रकची पाहणी केली. ओरडून त्याने आतल्या माणसाला सांगितलं, साहब, पूरा 50 मन भार अधिक है. क्यों बे, ट्रक की कैपेसिटी कितनी है और तू इतना माल लेके जा रहा? चल 50 रुपये में फैसला कर ले. ड्रायव्हरनं काही न बोलता 50ची नोट त्याला काढून दिली. क्लार्कनं 50 रुपयाची पावती फाडली. तो ट्रक पुढे जातात कर्तारसिंगनं आपला ट्रक चालू केला. त्यांनी येताना जकात भरली होती. आता जाताना ट्रक रिकामा होता, त्यामुळे जकातीचा प्रश्न नव्हता. कर्तारसिंगनं जाता जाता त्या क्लार्कला सलाम ठोकला. जकात नाक्यापासून त्यांचा ट्रक 2-3 किलोमीटरवर आला असताना अचानक कर्तारसिंगनं आपला ट्रक थांबवला. मग डाव्या बाजूला असलेल्या एका भल्या मोठ्या खड्ड्याकडे संकेत करत तो अभिमन्यूला म्हणाला, ओय देख लो पाछाओ. अभिमन्यूने बघितलं. लोखंडी गर्डर असलेला तो ट्रक त्या खड्ड्यात पार उलटा सुलटा होऊन पडला होता. लोखंडी गर्डर इकडे तिकडे विखरून पडले होते. काही गर्डर तर सरळ ड्रायव्हरच्या केबिनची मागची बाजू तोडून आत घुसले होते. ते दृश्य बघून अभिमन्यूच्या अंगावर सरसरून काटा आला. साले दोनों मर गए होंगे, कर्तारसिंग म्हणाला. मग फारसं विशेष काही झालं नाही असा चेहरा करून कर्तारसिंगने पुन्हा आपला ट्रक चालू केला. मग स्वतःशी बोलावं तसा म्हणाला, आराम जादे नो हवस ती हवस, 50 मन वजन कोई चीज ही नहीं. चुंगी वाले ने 1 रुपया फी मन रिश्वत लईक रसीद दी. साल्याने 2 जवानन मार दिता, 2 औरतानु विधवा ते 5-4 बच्चियानु यतीम बना दिता. थोडे लालच पिच्छे हरामजादे. हे सगळं ऐकून बघून अभिमन्यूचं डोकं गरगरायला लागलं होतं. नकळत त्याच्या मनात विचार आला की ह्या देशात असं एक तरी क्षेत्र आहे का की जिथे भ्रष्टाचार चालत नाही, लाच घेतली जात नाही. हा सगळा समाज भ्रष्टाचारानं किती पोखरलाय. लोकांच्या जणू रक्तातच तो मुरलाय. आणि ह्या अशा समाजात आपल्याला राहायचं आहे. भ्रष्टाचाराविरुद्धची लढाई लढायची आहे. या लढाईत आपला कितपत निभाव लागेल हे आपल्यासारख्या 1-2 माणसांचं काम नाही. त्या सगळी जनता दंड थोपटून या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध उभी राहायला हवी. तर यातून काहीतरी निष्पन्न होईल. नाहीतर या भ्रष्टाचाराच्या आगीत आपल्या बाबांसारखे कितीतरी जण नुसते जळून मरतील. या आणि अशा विचारात केव्हा तरी अभिमन्यूचा डोळा लागला. अचानक मध्ये त्याला जाग आली. डोळे उघडून त्यांनी बघितलं, ट्रक एका जागेवर उभा होता आणि केबिनमध्ये तो एकटाच होता. क्लीनर आणि कर्तारसिंग खाली उतरले होते. अभिमन्यूनं समोरच्या काचेतनं बाहेर बघितलं. त्यांचा ट्रक घाटात उभा होता आणि त्यांच्या ट्रकच्या पुढे कितीतरी ट्रक, एसटी, गाड्या, मोटारी यांची एक लांब रांग लागली होती. एकही वाहन पुढे सरकत नव्हतं. बसून बसून अभिमन्यूचे पाय आखडले होते. पाठ दुखायला लागली होती, म्हणून तोही खाली उतरला. कर्तारसिंग पुढच्या ट्रक ड्रायव्हरशी बोलत होता, की गल्ले पाए, ओए कुछ नहीं, रोज का लफड़ा, ट्रैफिक जाम, कब से खड़े हो तुझसी, 1.25 घंटा तो हो गया. ये ट्रैफिक पुलिस क्या कहता है? उसी क्या कहता पापे, साला कहता है और 2-3 घंटे लग जाएंगे. कर्तारसिंगनं पंजाबीतनं एक इरसाल शिव्या हसडली. मग अभिमन्यूकडे लक्ष जाताच तो म्हणाला, ओए पाछा, तूनी जाके सो जा, ट्रैफिक जाम है और 2-3 घंटे तो कम से कम लगी जाएंगे. आगीतून उठून फुफाट्यात पडल्यासारखी अभिमन्यूची अवस्था झाली होती. पण आता त्याला कोणाचाच काहीही इलाज नव्हता. मित्रांनो, हा 10वा भाग इथेच संपला. 11वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रो.